नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर 1 गणित 100 गुण. प्रकरण बघणार आहोत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. स्वाध्याय 5 सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्याआधी आपण थोडीशी माहिती घेऊया. वाचा आणि समजून घ्या. 1. दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात 0 हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावेत. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? पहिली माहिती, दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे आणि सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात 0 हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावेत. तर उदाहरण बघा आपण. उदाहरण 3, 5, 2, 9, 8 या अंकापासून बनणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. तर इथे संख्या दिलेल्या आहेत 3, 5, 2, 9, 8. तर या संख्येपासून आपल्याला सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपण काय शिकलो होतो की सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावेत. उतरत्या क्रमाने म्हणजेच मोठ्याकडून लहान संख्येकडे यायचं आहे. तर बघा, सर्वात मोठी संख्या आपण तयार करतोय. 9 हा सर्वात मोठा अंक म्हणतो आधी. त्याच्यानंतर कोण येणार आहे? 8, कारण उतरता क्रम आहे. 8 नंतर कोण येणार? 5, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. अशा प्रकारे आपली सर्वात मोठी संख्या झालेली आहे. आता त्याचं वाचन करा. 98,532 ही आपली सर्वात मोठी संख्या झालेली आहे. तर आता आपण सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. तर तेच आपण 3, 5, 2, 9, 8 या संख्येपासून सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. आता सर्वात लहान संख्या तयार करताना यात बघा 0 हा अंक नाहीये. त्यामुळे हे दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. चढत्या क्रमाने मांडायचे म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे. म्हणजे सर्वात लहान अंक कोणता? तर 2. तर 2 सुरुवातीला येणार, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 9. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या संख्येतून आपण सर्वात लहान संख्या तयार केली आहे. आता याचं वाचन करा. 23,589 ही सर्वात लहान संख्या, 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार झालेली आहे. तर आता आपण पुढे बघूया. दुसरा मुद्दा बघा. दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना ती डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. ठीक आहे. मगाच्या ह्याच्यात आपण 0 हा अंक नव्हता, तर आता दुसऱ्या ह्याच्यात काय दिले तुम्हाला? दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना ती डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. तर आता आपण उदाहरण बघूया. उदाहरण दिलंय 6, 8, 7, 0, 4 या अंकापासून सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करणे. तर आता आपण संख्या तयार करूया. तर हे दिलेल्या अंकापासून आपल्याला हे लहान सर्वात संख्या तयार करायची आहे. तर इथे आपल्याला 0 दिलेला आहे. तर आता 0 दिल्यावर आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे. 0 डावीकडून दुसऱ्या स्थानावर बघा, तुमच्या डाव्या हाताकडून दुसऱ्या स्थानावर ते स्थान असणार आहे. म्हणजेच आपला मगाचा रूल काय होता? जर लहान संख्या तयार करायची असेल तर ती चढत्या क्रमाने लावायची आहे. म्हणजे सर्वात लहान अंक आधी येणार. सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करा. तर 4 हा आपला सर्वात लहान अंक आहे. त्यानंतर याच्यानंतर ही आता आपली डावी बाजू आहे, म्हणजे डावीकडून दुसऱ्या स्थानावर. आता मात्र 0चं स्थान इथे असणार आहे, डावीकडून दुसऱ्या स्थानावरती. बघा, इथे सांगितले आपल्याला डावीकडून दुसऱ्या स्थानावरती.
मग आपण डावीकडून दुसऱ्या स्थानावरती 0 हा अंक ठेवलेला आहे. त्यानंतर आपला पहिलाच रूल, त्यानंतर 6, नंतर 7, नंतर 8. अशा प्रकारे सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार झालेली आहे. याचं वाचन करा तर 40,678. आता तिसरा बघा नियम, विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो. तुम्हाला सांगितलं 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार, त्या 5ही अंक ते 9 असणार आहेत, कारण विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 असो तर ती 99,999 ही मोठी संख्या तयार होईल. बरोबर. तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या आपण करूया. तर ती काय असणार, सर्व अंक त्याचे काय असणार, 9 असणार आहेत. ही सर्वात मोठी संख्या असणार आहे. त्यामध्ये म्हणजेच विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा 9. म्हणजे ही 6 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली तर प्रत्येक अंक हा 9. तुम्हाला 7 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली तर तुम्ही सर्व अंक हे 9 लिहायचे आहेत. त्याचबरोबर पुढे बघा, विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत डावीकडचा अंक 1 असतो आणि पुढील सर्व अंक 0 असतात. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, तर डावीकडचा पहिला अंक हा 1 असणार आणि त्याच्यानंतरचे जे अंक आहेत ते 0 असणार आहेत. आता इथे आपल्याला 6 अंकी सर्वात लहान संख्या लिहायची आहे. तर पहिला 1 असणार आहे आणि त्याचे उरलेले जी स्थानं आहेत ती 0ची असणार आहेत. तर चौथा बघा, 4 किंवा 5 अंक दिले असता, तुम्हाला समजा उदाहरणामध्ये 4 किंवा 5 अंक दिलेले आहेत आणि त्या अंकाच्या आधारे तुम्हाला 6 किंवा 7 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. फक्त तुम्हाला समजा 4 अंक दिले आहेत तर त्यावरून तुम्हाला 7 अंकी किंवा 6 अंकी संख्या सर्वात मोठी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. तर आता आपण उदाहरण बघूया. तर इथे बघा, 4 किंवा 5 अंक दिले असता सर्वात मोठी 6 किंवा 7 अंकी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा. आणि दुसरं सांगितलेलं आहे आपल्याला, 4 किंवा 5 अंक दिले असता सर्वात लहान 6 किंवा 7 अंकी संख्या तयार करताना सर्वात लहान अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा. परंतु 0 असल्यास 0 हा अंक दुसऱ्या स्थानापासून पुढे वापरावा. तर आता आपण हे उदाहरणासहित बघूया. तर इथे बघा, तुम्हाला 4, 5, 1 आणि 3 असे तुम्हाला 4 अंक दिलेले आहेत. या अंकापासून बनणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आता तुम्हाला 5 अंकी सांगितलेली आहे, तुम्हाला 4 अंक दिलेले आहेत, म्हणजेच कोणता अंक परत डबल होणार आहे तो बघा. तर आपल्याला पहिल्यांदा सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती असणार आहे, तर 55,431. बघा, 5 हा अंक सर्वात मोठी म्हणून 5 हा अंक अजून एकदा लिहिलेला आहे. दिलेल्या संख्या टोटल किती आहेत, 4 आहेत. आपल्याला 5 करायचे आहेत, म्हणजेच मोठी जी संख्या आहे ती आपल्याला पुन्हा लिहावी लागली. म्हणून 5, 5, 4, 3, 1 अशा प्रकारे ही मोठी संख्या झालेली आहे. आता सर्वात लहान संख्या बघा, आपल्याला इथे 4, 5, 1, 3 दिलेली संख्या आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. बरोबर, ही 4 अंकी झाले, इथे आहे 5 अंकी. म्हणजेच जो सर्वात लहान आहे तो आपण काय केला, अजून एकदा लिहिला. म्हणजेच बघा 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 अंकी संख्या झाली. म्हणजेच 1 हा किती वेळा लिहिला गेला पुन्हा, तर परत एकदा. म्हणजे 1 हा अंक दोनदा लिहिला गेला आणि उरलेले अंक त्याच्या चढत्या क्रमाने लिहिले गेले. अशा प्रकारच्या उदाहरणात दिलेला अंक वापराबाबत असलेल्या सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात. म्हणजे जसजसं तुम्हाला तुमच्या प्रश्नसंचमध्ये जशा सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काळजीपूर्वक पाहायच्या आहेत, त्यानुसार त्या अंक वापरायचे आहेत. तर आता आपण
स्वाध्याय सोडवूया. चला तर मग स्वाध्याय 5 सोडवूया. प्रश्न क्रमांक 1. 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर इथे आपल्याला 2, 4, 6 हे अंक वगळायचे आहेत आणि उरलेले अंक एकदाच वापरायचे आहेत आणि मोठी संख्या तयार करायची आहे. तर मोठी संख्या तयार करताना आपण काय बघितलेला नियम की जर मोठी संख्या तयार करायची असेल तर ती उतरत्या क्रमाने मांडावी. म्हणजेच मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं आहे. तर आपण पर्याय बघूया. चारही पर्याय एक साथ बघूया म्हणजे आपल्याला समजेल. 9 सर्व पर्यायमध्ये 9 आहे. त्यानंतर 8 सर्व पर्यायमध्ये 8 आहे. त्यानंतर 7 तर इथे ही चुकली आहे कारण 7 हा अंक येतो. ठीक आहे, इथे हे पर्याय चुकलेला आहे. त्यानंतर इथे 7 आहे, इथे 7 आहे. त्यानंतर 6 अंक वगळायला सांगितले म्हणजे 7 नंतर 5 येणार. ठीक आहे, इथे 7 नंतर 5 आहे, इथे 7 नंतर 5 आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला 4 वगळायला सांगितलं आहे. इथे 5 नंतर 3 आहे, इथे 5 नंतर 1 आहे म्हणजे हाही पर्याय चुकलेला आहे आणि इथे पण काय आहे 5 नंतर 3 आहे. त्यानंतर आपल्याला 2 हा अंक वगळायला सांगितलेला आहे. इथे 3 नंतर 1च आहे आणि इथे 3 नंतर 0 आहे तर हा पर्याय चुकलेला आहे. तर आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? काय सांगितलं आहे? 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? आता इथे तुम्हाला संख्या तयार करायच्या आहेत तर आपण आधी संख्या तयार करून घेऊया. तर इथे बघा आपल्याला ह्या 3 संख्या वापरून आपल्याला नवीन संख्या तयार करायच्या आहेत. आधी आपण शतक स्थानी काय करूया 2 अंक ठेवूया. त्यानंतर दशक स्थानी 4 आणि एकक स्थानी 6. पुन्हा आपण शतक स्थानी 2 ठेवणार आहोत आणि 6 हे दशक स्थानी आणि 4 हे काय करणार आहोत एकक स्थानी. अशा प्रकारे ह्या संख्या तयार करायच्या आहे. हे 2 झाले. ठीक, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता शतक स्थानी कोणाला ठेवूया 4 ला ठेवूया, दशक स्थानी 6 ला आणि एकक स्थानी 2 ला. परत काय करायचं आहे 4 हा शतक स्थानी, 2 ला आता दशक स्थानी आणायचं आणि 6 ला एकक स्थानी आणायचंय. त्यानंतर आता कोणाला ठेवणार आहात शतक स्थानी तर 6 ला. तर आता आपण 6 शतक स्थानी ठेवूया, 4 दशक स्थानी आणि 2 एकक स्थानी. आता परत आपण स्थिती बदलूया. 6 शतक स्थानी, 2 दशक स्थानी आणि 4 एकक स्थानी. अशा प्रकारे या संख्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला समजा तुम्हाला काय सांगितलं आहे या संख्या दिलेल्या आहेत. एकूण 3 संख्या दिलेल्या आहेत. मग 3 संख्या दिलेल्या असतील तर त्याच्या संख्येत त्या संख्या किती निर्माण होऊ शकतात? तर ते इथे बघा एकूण संख्या किती आहेत 3 आहेत बरोबर. त्याच्या मागची संख्या कोण 2, त्याच्या मागची संख्या कोण 1. 3 दुने 6, 6 गुणुले 1 6 म्हणजेच एकूण 6 संख्या तयार होतील. तुम्हाला जर विचारलं असेल की संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्येतून अजून किती संख्या निर्माण करता येतील तर काय करायचं तर एकूण संख्या गुणुले त्याच्या मागचे अंक सलग घ्यायचे आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. आता आपण मिळालेल्या संख्यांची बेरीज करूया. तर आपण या संख्यांची फक्त बेरीज केली. आता ही जी बेरीज मिळालेली आहे ती परत आपण बेरीज करूया. आता आपण यांची बेरीज करूया. 8 6 14 चला 1, 9 9 6 15 15 ने 1 16 चला 1, 8 अधिक 2 10 11 11 ने 5 16 चला 1, 2464. म्हणजे या 3 अंकांनी प्रत्येकी एकदाच वापरून मिळालेल्या सर्व संख्यांची बेरीज 2664 येते. आपला पर्याय क्रमांक बघूया. आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. 4 5 6 0 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट आपण नंतर बघूया. पण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या आधी आपण तयार करून घेऊया.
चला आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला उतरता क्रम मांडायचा आहे. तर आपण उतरता क्रम मांडताना आपण पहिली मोठी संख्या घेणार म्हणजे 8, त्यानंतर 6, 5, 4 आणि 0 ही अशा प्रकारे आपली मोठी संख्या तयार झाली. आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग लहानात लहान संख्या तयार करताना आपण काय करणार आहोत, जर आपल्या अंकात जर 0 असेल तर तो आपण दुसऱ्या क्रमांकावर ठेवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे याचं स्थान 0, म्हणजे याच्यानंतर लहान संख्या कोण असणार आहे, 0 वगळता तर ती 4 असणार. म्हणून सुरुवातीला 4, त्यानंतर 0, बरोबर, त्यानंतर 5, 6 आणि 8 अशा प्रकारे ही आपल्याला लहानात लहान संख्या मिळालेली आहे. ही मोठ्यात मोठी संख्या आणि ही लहानात लहान संख्या. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. 8, 6 अधिक 4 10, 5 अधिक 5 10 आणि 1 11, 6 अधिक 1 7, 8 आणि 4 12. आपली बेरीज काय आली आहे तर 1,27,108. ठीक आहे, तर आलेल्या बेरजेची आपल्याला निमपट करायची. निमपट म्हणजे अर्धी करायची आहे, याच्या निम्मी करायची आहे. निमपट म्हणजे अर्धी. तर आता आपण हे करूया आणि दुसरी गोष्ट आपण पर्यायाने कसे जाता येईल ते आपण बघूया. म्हणजे 1,27,108 ला आपण 2 ने भाग देणार. निमपट करायची असेल तर आपण 2 ने भाग देणार आहोत. तर 2 ने आपण भाग देऊया. बेसंग 12, 0 वरून आणले 7. ठीक आहे, बेत्री 6, 7 मधून 6 गेले 1 वरून आणले 1. आता बेपंचे 10, 1 उरला. ठीक आहे, आता वरून आणला 0, बेपंचे 10, 0 0 वरून आणले 8, बेचोक 8. तर आपला भागाकार 63,554 आलेला आहे. ठीक, आपण पर्याय बघूया. तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर इथे बघा, आता तुम्हाला जर संख्या मिळेल तर निम्मी करायची असेल तर तुम्ही काय बघणार आहात, तर इथे बघा आपली संख्या मुळात किती आहे, 1,27,108 हे उत्तरच आहे. आपल्याला निमपट म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे आणि याच्या निम्मी तर 91 एवढी येणारच नाही, म्हणजे हाही पर्याय चुकलेला आहे. त्यानंतर 45,554 आणि 63,554. तसं बघायला गेलं तर 12ला जर 2 ने भाग दिला तर 6च उत्तर येतं सुरुवातीला. मग इथे हे काय होतं, चुकतंय. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती. आपल्याला 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक काढायचा आहे. तर फरक म्हटला तर लक्षात घ्या, फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. आपल्याला संख्या कोणत्या दिल्या आहेत, 1, 3 आणि 5 या संख्या आपल्याला वापरायच्या आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. पण किती अंकी सांगितली आहे, 6 अंकी. 3 अंक आहेत म्हणजेच आपल्याला उरलेले 3 अंक पाहिजेत. ठीक आहे, म्हणजेच आपण काय करणार आहोत, मोठ्यात मोठी संख्या करताना जो अंक मोठा असेल तो आपण काय करणार आहोत, 3दा लिहिणार आहोत, अजून 3दा लिहिणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 5 हा अंक मोठा आहे सर्वात, हा अगोदरचा 5 आहे आणि त्याच्यात आपण 5 हा अजून 3दा लिहिणार आहोत. त्यानंतर 3 आणि त्यानंतर 1 ही आपली मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. तर आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहानात लहान संख्या कोण आहे, तर 1 आहे. तर 1 ही संख्या आपण लिहितोच ह्याच्यातील, बरोबर, ह्या 3 आहेतच ऑलरेडी. त्याच्यात आपल्याला अजून 3 6 अंकी संख्या लहान शोधायची आहे. म्हणजे आपल्याला अजून 3 अंक लागणार आहेत. म्हणजे जो सर्वात लहान असेल ती संख्या 3दा लिहावी. ठीक आहे, तर 1 अंक हा अगोदरचाच आहे. त्यानंतर मी 1 अंक हा 3 वेळा काढला. त्यानंतर आपलं काय असणार आहे, 3, त्यानंतर 5. अशा प्रकारे आपली लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. तर यांचा फरक काढायचा म्हणजेच आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे. तर इथे 1तून 5 जणांनी म्हणजे आपण हातचा घेणार, 11तून 5 गेले किती राहिले, 6. इथे राहिले 2. 2 मधून 3 जणांनी परत आपण काय करणार, हातचा घेणार, म्हणजेच 12 मधून 3 घालवणार आहोत, म्हणजे इथे राहिले 9. 4 मधून 1 गेले, इथे राहिले 4. 4 मधून वजा 1 गेला तर किती राहणार, 3.
5 मधून 1 गेले 4, 5 मधून 1 गेले 4, 5 मधून 1 गेले 4. तर आपलं उत्तर किती आलं? तर आपलं उत्तर आलेलं आहे 4,44,396. आपला पर्याय क्रमांक बघूया. तर आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 5 बघा. 2, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? हे काय करायचे आहे? तुम्हाला 4 अंक दिलेले आहेत, पण आपल्याला सर्वात मोठी 6 अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्याच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल तो आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला 2, 8, 5 आणि 4 असे अंक दिलेले आहेत. तर या संख्यांचा वापर करून आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहेत. तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे. तर 8 हा आपण काय करणार? अजून 2दा लिहिणार, कारण ऑलरेडी 4च अंक आहेत. आपल्याला 2 अंक लागणार आहेत, म्हणजेच मोठा अंक आपण कोण करणार आहोत? तर 8 हा अंक 2दा लिहिणार आहोत, अजून 2दा लिहिणार. हा ऑलरेडीच 8 आहेच आणि हा 2दा लिहिला. त्यानंतर कोण येणार आहे? 5, 4, 2. ही तुमची झाली मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या. तर आता तुम्हाला 1000 स्थानी कोणता अंक येणार हे विचारले. तर एकक, दशक, शतक, हजार. तर कोण येणार आहे 1000 स्थानी? तर 8 येणार आहे. तर आता आपला पर्याय क्रमांक किती आहे? 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. 3, 5, 1, 0, 7, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या व 6 अंकी सर्वात लहान संख्यांमधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? तर आता आपल्याला काय करायचे आहे? 6 अंकी संख्या मोठ्यात मोठी आणि 6 अंकी सर्वात लहान काढावी लागेल आणि त्या दोघांमधील 9 हे स्थान कुठे असेल त्यातील आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. तर इथे बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आधी मुळात अंक किती आहेत? 6 दिलेलेच आहेत, बरोबर. याचा अर्थ काय? 6 अंकी संख्या इथेच तयार होते, म्हणजे आपल्याला दुसरा अंक घ्यावा लागणार नाही. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 9 ही लक्षाच्या स्थानी असणार आहे, बरोबर. त्यानंतर सर्वात लहान संख्या तयार करताना 9 हा अंक कुठे येणार आहे? एकक स्थानी येणार आहे, बरोबर. म्हणजे 9 लक्ष मधून वजा 9 करायचे आहेत. पण तरी पण तुम्हाला नाही समजलं तर आपण काय करूया? आधी संख्या तयार करूया. आपल्याला मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करायची आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या तयार करायची. तर आता आपण मोठ्यात मोठी संख्या करूया. तर पहिलं 9 येणार, त्यानंतर 7, 5, 3, 1 आणि 0. आता लहानात लहान अंकी संख्या तयार करूया. सुरुवातीला 1 येणार आणि दुसऱ्या स्थानी 0. 3, 5, 7, 9. बघा, तुम्हाला सांगितलं होतं 9 इथे स्थान काय आहे? लक्षाचं स्थान आहे आणि इथे 9 आहे तो एकक स्थानी असणार आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला 9 लक्ष वजा, कारण 9च्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. म्हणजे 9ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 9 लाख असणार आहे, बरोबर. तर इथे आपण 9 लाख लिहिले, वजा काय करणार आहोत? याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 9 असणार आहे. याच्यातील फरक आपल्याला काढायचे, म्हणजे इथे काय होणार आहे? 10तून 9 गेले, 1 उरला. इथे किती राहिले? 9. इथे किती राहिले? 9. इथे किती राहिले? 9. इथे किती राहिले? 9 आणि इथे 8. म्हणजेच आपली वजाबाकी किती आली आहे? तर 8,99,991. तर आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7. 5 आणि 6 या 2 अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? तर आता इथे आपल्याला काय करायचंय? 6 आणि 5 हे 2च अंकाचा वापर करायचा आहे आणि सर्वात मोठी 8 अंकी संख्या तयार करायची आणि त्याचा ती वाचन करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला 8 अंकी संख्या तयार करायची. मुळात आपल्याला किती संख्या दिलेल्या आहेत? 2. म्हणजे आपण अजून किती संख्यांची गरज लागणार आहे? तर 6. जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर जो मोठा अंक असेल तर तो तितक्या वेळा घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला 6 अंकांची गरज आहे, म्हणून 6 हा 6 वेळा अजून लिहिणार आहोत. ठीक आहे. हा बघा 6 ऑलरेडीचा दिलेला आहे. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यानंतर हा 5.
बघा टोटल 8 अंकी झाली का? 1 2 3 4 5 6 7 8. आता तुमची काय झाली? 8 अंकी संख्या झालेली आहे. तर आता आपण वाचन करूया. 6,66,66,665. ही अशा प्रकारे तुमची मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. तर आपला पर्याय क्रमांक बघूया. तर इथे पर्याय बघा 6,65,66,665. ठीक आहे, 65 इथे 5चा इथे उपयोग झालेला आहे, तर इथे 65 नाही चालणार, तर 66. तर इथे बघा पुढचा पर्याय 6,66,66,566. तर 500 5 अंक शतक स्थानी आलेला, तर इथेही चालणार नाही, तो एकक स्थानीच असणार आहे. ठीक आहे, तर इथे 6,66,66,656. 56 याचा अर्थ दशक स्थानी 5 आलेला आहे, तर हाही आपल्याला चालणार नाही, त्याचं 5 हा एकक स्थानी असणं गरजेचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 बघा 6,66,66,665. इथे मात्र 5 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. क्रमांक 8 बघा 93570 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा. त्यांच्या बेरजेचा 1/3 किती विचारलाय? 1/3. ठीक आहे, तर आता आपण 5 अंकी मोठी संख्या आणि 5 अंकी लहान संख्या तयार करून घेऊया. इथे आपल्याला काय सांगितले आहे? 5 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करायची, म्हणजे 5 अंकीच बनवायची. मुळात 5च अंक आहे. ठीक आहे, याच्यापासून आपल्याला आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊया. तर आपण मोठी संख्या तयार करूया. उतरता क्रम मांडूया. 9, त्याच्यानंतर 7, 5, 3 आणि 0. आता आपल्याला काय करायचंय? लहानात लहान संख्या तयार करायची. पहिली कोण येणार आहे? 3 आणि त्यानंतर 0. 5, 7, 9 अशा प्रकारे लहानात लहान 5 संख्या तयार झाली. तर याची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, तर आपण आधी बेरीज करूया. 0 अधिक 9, 9, 3 अधिक 7 10, हातचाला 1, 5 अधिक 5 10 आणि 1 11, 7 अधिक 0 7 आणि 1 8, 9 अधिक 3 12. ठीक आहे, तर आपले बेरीज आलेली आहे 1,28,109. तर याचा आपल्याला 1/3 काढायचा आहे. तर 1/3 कसा काढायचा? तर ते बघा 1/3 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? या संख्येला 3 ने भाग द्यायचे, म्हणजेच 1/3 असं 1/3 1/3. बेरजेचा जेव्हा शब्द येतो तेव्हा तिथे गुणाकार, ती संख्या पुढे, म्हणजे बेरीज जी आली आहे ती संख्या इथे लिहिली. बेरजेचा चे हे जेव्हा शब्द येतात तेव्हा तिथे गुणाकार द्यायचा आणि पुढे 1/3 सांगितले म्हणून आपण गुणाकार कोणासोबत केलेला आहे? 1/3. याचा अर्थ काय? तर 1 ने या संख्येला गुणायचं आणि 3 ने भागायचं. पण 1 ने जर गुणलं कोणत्याही संख्येला तर तीच संख्या राहते. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आता? 1,28,109 गुणुले 1 किती येणार आहे? तेवढी संख्या येणार आहे, 1,28,109. बरोबर, म्हणजे आलेल्या उत्तराला आता काय करायचं आहे? 3 ने भाग द्यायचा आहे. तर आता इथे बघा 1,28,109 भागिले 3. तर आता आपण याला 3 ने भाग देऊया, म्हणजे आपल्याला 1/3 मिळून जाईल. 3 ने भाग देऊया. 3 चोक 12, 0 वरून आणले 8, 3 दुने 6, 8 वजा 6 2, परत काढले 1, 7 त्रिक. ठीक आहे, 0 0 वरून आणला 0, 3 0 0 वरून आणले 9, 3 त्रिक 9. म्हणजेच आपला 1/3 किती आलेला आहे? 42,703. हा आपला 1/3 असणार आहे. तर आपला पर्याय बघूया. तर आता आपला पर्याय बरोबर आहे तो 3, 42,703. प्रश्न क्रमांक 9 बघा 0, 1, 2, 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला मुळात संख्या किती दिलेल्या आहेत? तर 1, 2, 3, 4, 5. आपल्याला संख्या किती काढायच्या आहेत तयार? तर 9 अंकी. बरोबर, म्हणजेच आपल्याला काय करायची आहे? लहान संख्या तयार करायची आहे. ऑलरेडी 0 किती आहे? एकदा आहेच, बरोबर, दिलेलाच आहे. आणि आपल्याला अजून किती संख्यांची गरज आहे? 4 संख्यांची गरज आहे. म्हणजे त्या 4 स्थानी 0च हा अंक असणार आहे. ठीक आहे,
म्हणजेच मुळात हा 1 वेळा असणारच आहे आणि अधिक 4 म्हणजेच 5 वेळा 0 हा अंक येणार आहे. अशा प्रकारे मी तोंडी केलेला आहे, तुम्ही सोडून बघा, सुटेल. कारण लहानात लहान संख्या लिहिताना जर 0 दिला असेल तर 0 मुळात दिलेलेच अंक आणि आपल्याला जितकी गरज आहे संख्या तयार होण्यासाठी तेवढ्या स्थानी 0 द्यायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 10. 2, 4, 6, 8, 7, 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दशहजार स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत व एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल. तर गुणाकार विचारलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दशहजार स्थानी. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, तोंडी काढूया उत्तर. मोठ्यात मोठी संख्या आपण काय करणार आहोत, तयार करणार आहोत. म्हणजे आता मोठ्यात मोठी संख्या सुरुवातीला काय असणार आहे, 8. ही बघा आधी मुळात अंक किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर. पहिल्या स्थानी कोण असणार आहे, 8. दुसऱ्या स्थानी 7. बरोबर. तिसऱ्या स्थानी 6. नंतर 4, 2 आणि 0. बरोबर. म्हणजे 6 अंकी संख्या तयार करतोय. बरोबर. 6 अंकी म्हणजेच पहिला अंक हा लक्षाच्या स्थानी, त्याच्यानंतरचा अंक हा दशहजार स्थानी. म्हणजेच मोठ्या संख्येच्या नंतरची संख्या जी असेल ती काय असणार आहे, 7 असणार आहे. म्हणजे याचं स्थान काय असणार आहे, दशहजार स्थानी. म्हणजे याची किंमत 70,000 होणार आहे. बरोबर. दशहजार स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत विचारली. तर आपल्याला मोठी संख्याच हवी आहे म्हणून मोठ्या संख्येच्या दशहजार स्थानी हे 7 येणार आहेत आणि एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती होईल. तर एकक स्थानी कोण येणार आहे, तर 0 येणार आहे. बरोबर. म्हणजेच कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर त्याचा गुणाकार 0 येतो. म्हणजे तुम्ही 70,000 गुणुले 0 केलं तर त्याचा गुणाकार 0. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. 4, 0, 2, 6, 8 या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. तर इथे बघा, या अंकांचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. तर इथे आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर इथे बघा 1, 2, 3, 4, 5 5 अंकी संख्या तयार होऊ शकते. मग आपल्याला अजून किती संख्यांची गरज असणार आहे, 3. तर इथे बघा 4, 0, 2, 6, 8 या संख्यांचा वापर करून आपल्याला 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. म्हणजे सर्व स्थानं ही काय असली पाहिजे, तिथे अंक असला पाहिजे. उरलेली स्थानं म्हणजे शतक, दशक आणि एकक या स्थानांवरती 0 असला चालतो. म्हणजेच आपण आता काय करणार आहोत, आपल्याला किती संख्यांची गरज आहे, तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे अजून गरज किती आहे, 3 संख्यांची. आता 3 संख्या कोणत्या घ्यायच्या, तर ऑलरेडी 1 0 आहेच. म्हणजेच हा काय असणार आहे, शतक स्थानी असू शकतो. बरोबर. म्हणजे दशक आणि एकक 2 स्थानांसाठी 2 0 गरजेचे आहेत. ठीक आहे. एकक, दशक आणि शतक 2 0 घेतले, ऑलरेडीचा 2 0 आहेच. बरोबर. त्यानंतर आपल्याला इथे 5 संख्या दिलेल्या आहेत, 2 0 आपण एक्स्ट्रा घेतलेत. म्हणजे आपल्याला मोठी संख्या अजून एकदा लिहावी लागणार. म्हणजेच 8 8. बरोबर. त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 2. अशा प्रकारे ही तुमची 8 अंकी संख्या तयार होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघा. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे, तर आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 ही आपली मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. तर आपल्याला काय सांगितली आहे, कोणताही अंक फक्त एकदाच वापरायचा आहे आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार कोणती. तर सर्व स्थानी काय आहे, 1 आहे. बरोबर. त्यानंतर बघा हजाराच्या स्थानी 3 आहे, 3 आहे, 3 आहे. चारही पर्यायांमध्ये सारखं आहे. त्यानंतर बघा शतक स्थानी 9, इथे 5, इथे 7 आणि इथे 9. म्हणजे सर्वात कोण आहे,
तर 5 ही सर्वात लहान आहे, कारण शतक सर्वात लहान 5 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. बघा, स्थानांवरून आपण काय केलेलं आहे, लहान मोठेपणा ठरवलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 13 बघा, 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर इथे आपल्याला 3, 5, 7 हे अंक दिलेले आहेत आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर सर्वात मोठी संख्या कोणती काढायची असेल तर अजून 7 हा आपण मोठ्यात मोठा असल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची, म्हणजे 7 अजून हा 2दा लिहावा लागणार आहे. ठीक आहे, तर इथे बघा 7 हा काय आहे, 3 वेळा आहे. त्यानंतर 5 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. तर अशा प्रकारे स्वाध्याय सोडवून झालेला आहे. तर तुम्ही सराव करत राहा आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.